ऑलरेडी त्यांना कोर्टात त्या ठिकाणी जाऊन कोर्टात तर न्याय मागणारच आहोत, पण जयंत पाटील साहेब आणि सुप्रियाताईकडे आम्ही हे प्रकरण देऊन जेवढे असे विद्यार्थी ज्यांच्यावर अन्याय झाला हे सगळं देऊन दिल्लीमध्ये 20 तारखेच्या नंतर जे अधिवेशन होणार आहे त्यात देखील ह्या विद्यार्थ्यावर झालेल्या अन्यायाला वाचा फोडण्याचं काम हे आमचे खासदार हे दिल्लीमध्ये सुप्रियाताईच्या नेतृत्वाखाली करतील आणि जयंत पाटील साहेब देखील या अन्यायाला वाचा फोडण्याचं काम करतील. संबंधित विद्यार्थ्याशी जयंत पाटील साहेब बोललेत. सुप्रियाताईंना डॉक्टरांनी थोडा न बोलण्याचा सल्ला त्या ठिकाणी दिलेला आहे विश्रांतीचा, त्यामुळं त्यांचं बोलणं हे मेसेजवर झालेलं आहे, ते देखील याच्या संदर्भात आवाज उठवतील. हे फारच धक्कादायक आहे. सोहमचा जो वारशीट त्यांनी डाउनलोड केली त्याच्यावर 522 मार्क हे सोहमला पडणं अपेक्षित होतं. त्यांनी ते अनेक शिक्षकांकडून चेक करून घेतली आणि प्रत्यक्षात मार्क येताना 95 मार्क हे सोहमच्या मार्कशीटवर आलं. खरं तर हे धक्कादायक आहे. एकही परीक्षा नीट ह्या सरकारला घेता येत नाही. मला वाटतं असं विद्यार्थ्याच्या आयुष्याशी खेळणं आणि त्यांचं आयुष्य उद्ध्वस्त करायचं हे काम आहे. संबंधित यंत्रणेकडे सोहमनी त्या ठिकाणी तक्रार केली, ईमेल पाठवलाय, मेलवर देखील त्यांनी तक्रार केली, कॉल केला त्यांना, पण अजूनही कसलीही ॲक्शन ही त्या ठिकाणी घेण्यात आलेली नाही. हे खरं तर दुर्दैवी आहे. तात्काळ या ठिकाणी सोहमला आणि सोहम सारखी परिस्थिती बऱ्याच जणांच्यावर आली. सोशल मीडियावर तुम्ही जी बातमी टाकली त्याच्या खाली आपण बघतोय, तर हा प्रचंड मोठा गोंधळ हा या परीक्षेच्या माध्यमातून दिसतोय. याच्यामध्ये नेमकं काहीच्या ॲन्सर शीट चेंज झाल्यात, काही ठिकाणी मार्क कमी त्या ठिकाणी झालेत. म्हणजे हा एक खूप मोठा स्कॅम मला वाटतं आहे आणि हा विद्यार्थ्याचं आयुष्य उद्ध्वस्त करणारा कॅम्प हे सरकार चालवतंय. तर NTA हे दादागिरीची आणि गुंडगिरीची भाषा करू नये. कारवाईची धमकी देऊन तुम्ही विद्यार्थ्याला काय दमदाटी करताय की तुमच्या विरोधात कुणी बोलायचं नाही? लाज वाटायला पाहिजे NTA. इथं विद्यार्थ्याच्या आयुष्याशी खेळताय. ह्या सोहमला मागच्या वर्षी 470 मार्क मिळाली, ह्या वर्षी वारशीटवर त्याला 522 मार्क मिळायला पाहिजे, त्याला 95 मार्क मिळाली. असेच अनेक विद्यार्थी आहेत आणि तुम्ही त्यांना धमक्या देताय, कारवाई करू, त्यांचे आयुष्य उद्ध्वस्त करू, म्हणजे डिप्रेशनमध्ये गेलेल्या मुलांना तुम्ही अजून त्या ठिकाणी दम देताय. लाजा वाटायला पाहिजेत. तुम्ही बदनामी तुमची करताय का तुम्ही विद्यार्थ्याच्या आयुष्याशी खेळताय? तुमच्या दम असेल तर CBI चौकशीची मागणी करा. विद्यार्थी दोषी आहे का NTA दोषी आहे हे देशाला कळू द्या. नालायकपणा आणि किती नीचपणा NTA करावा याचं काही सर्व मर्यादा NTA ओलांडू नयेत. मला वाटतं एकतरी परीक्षा नीट घ्या, विद्यार्थ्याच्या आयुष्याशी असं खेळू नका, अन्यथा याचे परिणाम गंभीर भोगावे लागतील.